नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी आज महिलांच्या हक्काविषयी माहिती देणार आहे. आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की महिलांचे खूप सारे हक्क व अधिकार आहेत. तर मला एकच महत्त्वाचा हक्क जो महिलांचा, त्यासाठीचा हा व्हिडिओ मी केलेला आहे. सर्वात महत्त्वाचा हक्क माझ्या माहितीप्रमाणे माझ्याप्रमाणे गेली 26-27 वर्षापासून मी कोर्टात प्रॅक्टिस करते. तर माझ्या मते महिलांचा सगळ्यात महत्त्वाचा हक्क जो आहे, कायदेशीर हक्क जो आहे, जो कायद्याने त्यांना दिलेला आहे, तो म्हणजे स्त्रीधनाचा हक्क. तर हा स्त्रीधनाचा हक्क म्हणजे काय, की स्त्रीधन म्हणजे काय, तर स्त्रीधन म्हणजे स्त्रीचे धन, स्त्रियांची प्रॉपर्टी. मग स्त्रियांची प्रॉपर्टी अशी काय असते, तर ज्या स्त्रिया कमवत नसतात त्यांची काय प्रॉपर्टी असते, ज्या विवाहित स्त्रिया असतात ज्या कमवत नाही त्यांची काय प्रॉपर्टी असते. तर जरी त्या कमवत नसल्या तरी त्यांची प्रॉपर्टी असते, तरी त्यांचे स्त्रीधन असते. स्त्रीधन म्हणजे स्त्रीचे धन. म्हणजे समजा एखादी बायको आहे, तिचं लग्न झालं आणि लग्नामध्ये तिला तिच्या नातेवाईकांनी, मित्रमैत्रिणींनी, नवऱ्याने दिलेले जे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, डायमंड आहे, ज्या वस्तू दिल्या, संसारोपयोगी वस्तू दिल्यात, घरात वापरणाऱ्या वस्तू दिलेल्या आहेत, हे सगळं म्हणजे तिचं स्त्रीधन. दुसरं म्हणजे की जी विवाहित स्त्री आहे ती लग्नामध्ये तिला दिलेलं हे सगळं ते स्त्रीधन आहेच आहे. ते म्हणजे की जेव्हा लग्नाच्या अगोदर तिला तिच्या आईवडिलांनी जे दिलेलं असतं, की जेव्हा तिने तिच्याकडं अगोदरच ते दागिने असतात किंवा अगोदरच तिच्याकडे कोणती प्रॉपर्टी असते, तिच्या नावावर असेल किंवा काय असेल, तर ते प्रॉपर्टी तिचे सोनं वगैरे किंवा वस्तू वगैरे ते म्हणजे ते स्त्रीधन. तर हे स्त्रीधन जे आहे त्याच्यावर तिचा ॲब्सोल्यूट राईट असतो, परिपूर्ण हक्क असतो. त्याचं विल्हेवाट, त्याचं काय करायचं काय नाही हे ती करू शकते. तर बरेचदा फॅमिली मॅटरमध्ये असं दिसून आलेलं आहे की जेव्हा कौटुंबिक वाद निर्माण होतात आणि कोर्टामध्ये केस दाखल होती, तर बऱ्याचदा महिलांना या स्त्रीधनाविषयी भांडावं लागतं कोर्टामध्ये. बऱ्याचदा आता हे बघा, हे स्त्रीधन आहे, हे माझं स्त्रीधन आहे. तर हे जे आहे, तर हे असतं. तर बऱ्याचदा स्त्रिया काय करत असतात, की स्त्रिया लग्न झाल्यावर त्यांचे जे दागदागिने असतात, लग्न झाल्यावर त्यांचे जे दागदागिने असतात, त्यांचे जे काही महत्त्वाचे कागदपत्र, डॉक्युमेंट्स वगैरे असतात, ते त्यांच्या नवऱ्याच्या घरी ठेवतात. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की स्त्रिया लग्न झाल्यानंतर त्यांचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट नवऱ्याच्या घरी ठेवतात. ठीक आहे, हे खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही विश्वास ठेवताय, ते पण आपलं घर आहे, ते आपलं घर आहेच आहे. पण किती विश्वास ठेवायचा त्याचा पण आपण विचार करणं गरजेचं आहे. हे सगळं सोनं नाणं सगळं ते तिथं ठेवतात आणि जेव्हा नवरा बायकोमध्ये वाद होतात तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होती की त्या बायकोला, त्या विवाहित त्या स्त्रीला घरातून काहीही न घेता घरातून बाहेर पडावं लागतं. आणि घरातून बाहेर पडल्यावर नंतर मग तिला पुन्हा त्या घरात जाता येत नाही आणि तिचे जे दागिने, तिचे जे स्त्रीधन आहे, जे डॉक्युमेंट्स आहेत, काय तुमच्या प्रॉपर्टीचे कागदपत्र वगैरे, हे सगळं ते तिथंच राहतं आणि त्याच्यासाठी कोर्टामध्ये भांडावं लागतं. आता कोर्टामध्ये जेव्हा पण मी केसेसमध्ये, फॅमिली मॅटरमध्ये आम्ही बघतो, तर प्रत्येक स्त्रीचं हेच म्हणणं असतं की माझं सगळं स्त्रीधन, प्रत्येक स्त्रीचं जवळजवळ, ह्याला एक्सेप्शन आहेत, काही स्त्रिया त्यांचं स्त्रीधन त्यांच्याकडे ठेवतात. पण बऱ्याचदा सगळ्या स्त्रिया ह्या ज्या असतात त्यांचं स्त्रीधन या नवऱ्याकडे ठेवतात. आणि मग त्यामुळे जेव्हा डिवोर्सची केस असते आणि जेव्हा कोणती पण केस असते, त्या केसमध्ये स्त्रिया असं सांगतात की आमचं सगळं स्त्रीधन नवऱ्याकडे आहे. आणि कोर्टामध्ये जेव्हा केस दाखल होती तेव्हा कोर्टामध्ये हे प्रूव्ह करायला लागतं की हे स्त्रीधन बायकोने नवऱ्याकडे ठेवलं असतं. मग हे प्रूव्ह करणं खूप अवघड असतं. ते प्रूव्ह करताना पावत्या लागतात. बऱ्याचदा स्त्रियांकडे त्या पावत्या नसतात. बऱ्याचदा असं होतं की लग्न झाल्यावर त्या पावत्यासुद्धा मुलीचे आईवडील किंवा मुली त्या पावत्यासुद्धा नवऱ्याकडे देतात आणि या पावत्या पण नवऱ्याकडे असतात किंवा दुसऱ्याकडे कुणाकडे असतात. काही नातेवाईकांनी जर स्त्रीला ते दागिने दिले किंवा काय केलं, ते दागिन्याची पावती त्यांच्याकडे असते. बऱ्याचदा ज्या पावत्या असतात त्या पावत्या लॉस झालेल्या असतात. मग अशा वेळेस त्या महिलांना खूप सफर व्हावं लागतं. मला असं वाटतं की महिलांनी लग्न झाल्यावर त्यांच्याकडे त्यांची जी प्रॉपर्टी असेल ते स्वतःच्या लॉकरमध्ये ठेवावं, स्वतःच्या नावावर ठेवावं. त्या लॉकरमध्ये फक्त त्यांचाच ॲक्सेस असावा आणि हे सेफ असतं. आपण म्हणजे मला नेहमी वाटतं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपण असं नाही म्हणत की मग लग्न झालं आहे आणि मग लग्न झाल्यानंतर मला अशी वेळ येणार आहे, तर अशी वेळ येणार नाही आहे, येऊ पण नाही आहे. पण त्याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जोपर्यंत ती काळजी घेत नाही तोपर्यंत तुम्हाला ते मग नंतर तुम्हाला काही बोलायला चान्स राहत नाही. म्हणून तुम्ही अगोदरच काळजी घेणं गरजेचं आहे. हे तर झालं प्रॉपर्टीचे किंवा सोन्याच्या बाबतीत, वस्तूंच्या बाबतीत. बऱ्याचदा असं होतं की स्त्रिया त्यांचे दागिने तर ठेवतात, त्यांचे ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंट, पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, एज्युकेशनल सर्टिफिकेट सगळं त्यांच्या नवऱ्याच्या ताब्यात असतं. आणि बऱ्याचदा लग्न झाल्यावर वाद निर्माण होतात तेव्हा नवरे लोक सांगतात की आमच्याकडे अजिबात नाही, काही नाही.
त्यांच्याकडे असलं तरी बऱ्याचदा ते असं सांगतात. माझ्याकडे कित्येक केस आहेत की ज्याच्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला, एज्युकेशनल सर्टिफिकेट, पासपोर्ट हे सगळं त्यांच्याकडे. एका मॅटरमध्ये तर आता रिसेंटली मी एक म्युच्युअल कन्सेंटमध्ये डिवोर्स केले. ते म्युच्युअल कन्सेंटमध्ये डिवोर्स झाला, परस्पर संमतीने झाला, तरी नवऱ्याने ते तिचे एज्युकेशनल डॉक्युमेंट दिले नाही. त्यामुळं हे खूप सफर करावं लागतं स्त्रियांना. म्हणून मला असं वाटतं की आपण आपले कागदपत्र, आपलं फायनान्शियल जे आहे डॉक्युमेंट्स किंवा तुमचं सोनं जे आहे, तुमची जी मुवेबल प्रॉपर्टी असेल, इमुवेबल प्रॉपर्टी असेल, तुमचे पैसे असतील काय असतील, तर हे तुम्ही तुमच्या अकाउंटला ठेवा. तुमच्या एक तुम्ही लॉकर ओपन करा आणि त्या लॉकरला तुम्ही तुमचे दागिने ठेवा. बऱ्याचदा असं होतं की लग्नानंतर सासू किंवा नवरा असं म्हणतो की हे जे दागिने ते खूप आहे ते तुला व्यवस्थित ठेवता येणार नाही, आपण आपल्या ह्याच्यात ठेवू, तिजोरीमध्ये ठेवू, किंवा तुला जेव्हा लागतील तेव्हा मी देतो. पण हे बऱ्याचदा असं होतं की वाद झाल्यावर ते देत नाहीत, किंवा कदाचित असंही होतं की ते विचार करूनच पहिले घेतात. आणि स्त्रीधनमध्ये हे काय आहे की नवऱ्याने दिलेले दागिने हे पण स्त्रीधनामध्ये मोडतात. कारण आपण जर बघितलं तर आपण एखाद्याला एखादी गिफ्ट दिली तर ती गिफ्ट दिल्यावर भांड्यावर आपण थोडीच मागतो. पण तसं नाही आहे. जेव्हा फॅमिली कोर्टामध्ये केस दाखल होती तेव्हा नवरे त्यांनी दिलेली दागिने परत मागत असतात बायकांना. त्यांना असं वाटत असते की नाही, आपण डिवोर्स घ्यायला लागलो आणि त्यामुळे ते आपण तिला घातलेलं मंगळसूत्र, आपण तिला घातलेले जे दागिने ते सगळे आपल्याला मिळायला पाहिजे. आणि बऱ्याचदा ह्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतात. स्त्रीधनमध्ये हे पण वस्तू येतात की जे तुम्ही लग्नामध्ये त्याला सोन्याचे दागिने दिले. लग्नामध्ये आपल्याला असं की आपण नवऱ्याला अंगठी देतो, चेन देतो किंवा काही ब्रेसलेट वगैरे देतो, तर हे पण स्त्रीधनमध्ये मोडतात, कारण हे तुम्ही दिलेले. तर असे हे जे स्त्रीधन आहे त्या स्त्रीधनाच्या विषयी पुन्हा काही वाद नाही निर्माण व्हायला पाहिजे, त्यासाठी कोर्टामध्ये नाही जायला पाहिजे. तर हे स्त्रीधनासाठी पहिले जर काळजी घेतली आपण तर हे खूप आपल्याला फायद्याचं ठरेल. आपल्याला परत प्रॉब्लेम येणार नाही. आपल्याला कायद्याने खूप सारे हक्क दिलेले आहेत. आपल्यासाठी महिलांसाठी खूप सारे कायदे आहेत, खूप सारे हक्क व अधिकार आहेत. महिलांना परिपूर्ण या कायद्यांनी या हक्कांनी बनवलेलं आहे. पण हे कायदे व हे हक्क व अधिकार महिलांना माहीतच नसतात. मग काय उपयोग त्या कायद्यांचा, काय उपयोग त्या हक्कांचा? जर महिलांना ते कायदे आणि ते हक्क जर त्यांना माहीत नसेल तर ते त्याचा उपयोग कसा करून घेणार आहे? आज आपण जर बघितलं तर इतके कायदे आहेत की महिलांना कुठे जायची गरज नाही. पण बऱ्याचशा महिलांना, शिक्षित महिला असल्या तरी त्यांना त्यांचे कायदे माहीत नसतात. म्हणून मला असं वाटतं की स्त्रीधनाविषयी मी जर विचार केला, मी खूप विचार केला की त्या हक्कांमध्ये कोणता हक्क महत्त्वाचा आहे. आपल्या महिलांसाठी पोटकीचा हक्क आहे, घटस्फोटाचा हक्क आहे, नांदण्याचा हक्क आहे, खूप सारे हक्क व अधिकार आहेत. नवऱ्याच्या घरी राहण्याचा हक्क आहे, घर भाडं मिळण्याचा हक्क आहे, खूप सारे हक्क आहेत. पण मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा जर कोणता हक्क असेल तर तो म्हणजे स्त्रीधनाचा हक्क. स्त्रीधन म्हणजे आज जर काही महत्त्वाचा असेल तर तो पैसाच आहे. कारण पैशाने आपण पैसा आपल्याकडे व्यवस्थित असेल तर आपण आपले सगळे स्वप्न पूर्ण करू शकतो, आपण व्यवस्थित राहू शकतो, आपण आपल्याला काय पाहिजे ते घेऊ शकतो. मग हे पैसे म्हणजे काय की आज आपण सोन्याचा भाव जर बघितला तर सोन्याचा भाव किती झालेला आहे. आज सोनं म्हणजे खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आहे की अगोदर जी केलेली लोकांनी केली. त्यामुळे हे जे सोनं हे खूप महत्त्वाचं आहे. हे सोनं जे आहे हे सोनं आईवडील अगोदर लहान मुली असतात तेव्हापासूनच त्यांना काही ना काही घेत असतात मुलींना. लग्नामध्ये त्यांना सोन्याचे दागिने घेतात. अगोदरपासून इन्व्हेस्टमेंट केलेली असते त्यांनी मुलीच्या लग्नासाठी. आणि लग्नामध्ये पण नवऱ्याच्या पण लोकांनी दागिने दिलेले असतात, नातेवाईकांनी दिलेले असतात. आणि हे स्त्रीधन जर स्त्रीला तिच्यासाठी मिळालं नाही तर काय उपयोग आहे त्याचा? त्यामुळे हे स्त्रीधन जे आहे हे स्त्रीधन हे महिलांसाठी महत्त्वाचं आहेच आहे. पण त्या स्त्रीधनाविषयी माहिती पण महिलांना असणं गरजेचं आहे, महिलांनी ती घेणं गरजेचं आहे. आणि स्त्रीधन हे स्त्रीधनाचा अधिकार जसं कायद्याने दिला आहे तसं तो व्यवस्थित अबाधित ठेवण्याचा, त्याची काळजी घेण्याचा हक्क हा महिलांचा आहे. महिलांनी आपले स्त्रीधन आपले व्यवस्थित आपल्या ताब्यात ठेवणं गरजेचं आहे. आपण महिला आहोत, आपण सगळं काही करू शकतो. आपण महिलांनी आपल्या वस्तू, आपली काळजी आपण स्वतःच घेणं गरजेचं आहे. आपले कागदपत्र, आपले एज्युकेशनल डॉक्युमेंट, आपले सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्ही नवऱ्याच्या घरी ठेवा, पण झेरॉक्स ठेवा. ओरिजिनल तुम्ही तुमच्या लॉकरला ठेवा किंवा तुमच्या माहेरी ठेवा. सोन्याचे दागिने ते तुम्ही तुमच्या लॉकरला ठेवा. काही नाही, एकदम तुम्ही गोड बोलून तुम्हाला काही संसार मोडायचा नाही, तुम्ही स्वतःच्या काळजीसाठी करता. त्यामुळं हे एक महत्त्वाचं मला सांगायचं होतं. स्त्रीधनाचा हा महत्त्वाचा अधिकार, या स्त्रीधनाच्या विषयी महत्त्वाच्या अधिकाराची मी थोडक्यात माहिती दिली. तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की सांगा. आणि स्त्रीधनाच्या विषयीचा हा महत्त्वाचा हक्क सर्व महिलांनी जाणून घ्या. महिलांचा सगळ्यात महत्त्वाचा हक्क जो आहे तो स्त्रीधनाचा हक्क आहे. त्या स्त्रीधनाचा हक्क सगळ्यांनी त्याची अगोदरपासूनच काळजी घ्या. कारण मी नेहमीच म्हणत असते की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर.
आपण अगोदर जर काळजी घेतली तर पुढच्या काळात आपल्याला प्रॉब्लेमला सामोरं जावं लागत नाही. आज जर कोर्टामध्ये केसेस जर बघितल्या तर स्त्रीधनासाठी वर्षानुवर्षे झगडावं लागतं कोर्टामध्ये. यासाठी खूप सारे प्रोसिजर आहेत आणि त्याला कोर्टामध्ये खूप वेळा ते पुरावे द्यावे लागतात. परिपूर्ण असे पुरावे जर दिले तर स्त्रीधनाची ऑर्डर कोर्ट मेहरबान कोर्ट करू शकतो. पण बऱ्याचशा केसेसमध्ये स्त्रीधन हे महिलांना मिळत नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की या स्त्रीधनाची माहिती सगळ्यांना असणं खूप गरजेचं आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू. बाय.